बाय चितळे बंधू। बाळासाहेबांच्या निधनानंतर मृतदेह 2 दिवस घरामध्ये पडून होता। दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये रामदास कदम यांची विखारी टीका, ठाकरेंच्या नेत्यांकडून वक्तव्याचा कडवा विरोध। राज ठाकरेंची मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू, मुंबई शहराध्यक्ष आणि उपाध्यक्षांची हजेरी। सेना मनसे एकत्र आल्यास कोणत्या जागांवरती फायदा, या संदर्भात आढावा घेतला जाणार। रामदास कदम जे बोलले ते योग्यच बोलले, मंत्री नितेश राणेंकडून पाठराखण, तर शिवसेनेच्या इतर नेत्यांकडूनही रामदास कदम यांच्या वक्तव्याचं समर्थन। उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, शिंदेंना राऊतांचं खोचक प्रत्युत्तर। प्रॅक्टिस नसलेला हाडवैद्य खासदार झाला असाही टोला। नालायकांच्या हातामध्ये नवी मुंबई महानगरपालिका गेली तर वाटोळं होईल, गणेश नाईक यांचं नाव न घेता श्रीकांत शिंदेंवरती निशाणा। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधला वाद विकोपाला गेल्याची चर्चा। मुंडे बंधू भगिनींनी आरक्षणावरती केलेल्या वक्तव्यावरून जरांगेंचा संताप। नादाला लागाल तर राजकारणामधून नामोनिशाण मिटवू, पंकजांना इशारा। तर रक्ताने हात भरलेल्यांनी माझ्या जातीवरती बोलू नये, धनंजय मुंडेंनाही खडसावलं। येत्या 4 महिन्यांमध्ये धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार, करुणा मुंडेंचा दावा। तू स्वतःच्या घरामध्ये आग लाव्या असं म्हणत एकेरी उल्लेख। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर। 8 तारखेला नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आणि मेट्रो 3चं लोकार्पण, तर 9 तारखेला ग्लोबल फिनटेकला उपस्थिती लावणार। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शहरांमध्ये भाज्यांचे दर कडाडले, मुंबईमध्ये गवार आणि मटारची डबल सेंचुरी। मुंबईमध्ये मागणीच्या तुलनेत 1000 टन आवक कमी। अभिनेता अक्षय कुमारची मुलगी मोबाईलवरती गेम खेळत असताना सायबर क्राईममधून वाचली, स्वतः अक्षय कुमारनं सांगितला संपूर्ण किस्सा। आई ट्विंकलला लगेच सांगितल्यामुळे अनर्थ टळला। आणि महिलांच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा पाकिस्तानला दणका, 7 गडी राखून दणदणीत विजय। बांगलादेशनं पाकचा 129 धावांमध्येच उडवला खुर्दा।